आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 रुपये सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 15 एप्रिल बुधवार 100% घोड सुद्धा होतच आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, लाडकी बहिणींनो, उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत. बघा, तुम्ही मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहत बसलेला होता, परंतु आता तुमचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे, तर या दोन्ही हप्त्यांच्या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, आजची तारीख 15 एप्रिल, आजचा वार बुधवार आहे. तर आज 15 एप्रिल बुधवार रोजी 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा सुद्धा होतच आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सुद्धा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांच्या 3,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा, काल 14 एप्रिल, कालचा वार मंगळवार होता, तर काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. आता बघा लाडकी बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत, त्या 12 जिल्ह्यांच्या यादी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवत आहे. तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला 12 जिल्ह्यांच्या यादी समजून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडकी बहिणी, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा मागच्या 8 दिवसांपासून सोशल मीडियावरती सुरू होत्या. परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणी आता खुश होत आहेत. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. बघा लाडकी बहिणींनो, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता. आता या 3 देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे हे पैसे तुम्हाला वेळेवरती आलेले नव्हते, परंतु मागच्या 4-5 दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्ध थांबवण्यात आलेलं होतं. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, निधीची तरतूद करण्यात आलेली होती. निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे आजपासून हे पैसे सोडले जात आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एका मिनिटामध्ये तुम्हाला 12 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. 12 जिल्ह्यांमधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असे 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होत आहेत. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो,
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबण्यात आल्यामुळे हे पैसे आता खटाखट जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा, आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. पात्र बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच हे पैसे जमा सुद्धा केले जात आहेत. आता बघा, लाडकी बहिणींना या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांच्या यादी आपण पाहणार आहोत. परंतु 12 जिल्ह्यांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कालच्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21 हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि 3 गॅसचे 2,500 रुपये अशा पद्धतीने जमा केले जात आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीची 2 महिन्यांची प्रतीक्षा, प्रत्येक लाडक्या बहिणीची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत. बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो. परंतु मार्च महिन्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते, त्यामुळे मार्च महिन्यामध्ये मार्च हप्ता जमा झालेला नव्हता आणि आता एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झालेली होते. एप्रिल महिन्याची आज 15 तारीख आलेली आहे, म्हणजेच विचार करायला गेलं तर उशीर झालेला होता. उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होता की पैसे येणार नाहीत, पैसे बंद झालेले आहेत, लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींचा गैरसमज झालेला होता. आता हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि 2 महिन्यांचे पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं. आणि ज्या लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, तर त्या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे आता सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींनी भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता आज 15 एप्रिल बुधवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा केले जात आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे. सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आपण सविस्तर 12 जिल्हे पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना हे 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत आणि त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना सरसकट पैसे मिळणार नाहीत. सरकारच्या माध्यमातून नियम लावण्यात आलेले आहेत.
आहेत। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे सोडले जात आहेत। परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आपण नियम कोणकोणते आहेत, अटी शर्ती कोणकोणत्या आहेत आणि पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळून जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। परंतु जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये काल पैसे जमा झालेले आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत। त्याच पद्धतीने उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा होणार आहेत। विचार करायला गेला तर काल पैसे जमा झालेले आहेत, आज पैसे सोडले जात आहेत, उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। तर आपण आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याचीच आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पहा। 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती जमा होत असतो, परंतु मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा वेळेवरती जमा झालेला नाही। कारण लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मीटिंगमध्ये बिझी झालेले होते। त्यामुळे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात येत नव्हती। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत। त्यामुळेच कालपासून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, कालपासून पैसे जमा केले जात आहेत। काल 12 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींना पैसे जमा झालेले आहेत। आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींना पैसे जमा होत आहेत आणि उद्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींना पैसे मिळणार आहेत। म्हणजे सांगायचं म्हटलं तर 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार होते, तर त्याची सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी तुम्ही पहा। जिल्हे आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होत नाही। सध्याच्या स्थितीला जर तुम्ही विचार केला तर लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होत नाही। ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या बहिणी खरोखर गरजू आहेत, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहत आहोत। सविस्तर जिल्हे आणि बँका तुम्ही पाहायच्या आहेत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, युद्ध संपलेलं आहे, यासोबत सुट्ट्यांचे वार संपलेले आहेत, त्यामुळेच पैसे सोडले जात आहेत। विचार करायला गेला तर मागच्या 2 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। याच बैठकीमधून मार्च हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी आणि एप्रिल हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी अशा पद्धतीने 7,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता।
आता हा 7,200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून हा निधी खाटाकट बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। लाडक्या बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा सर्व प्रकारच्या बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका पहा। जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आपण हे 3 कामे कोणकोणते आहेत ते तर पाहणार आहोत। परंतु 3 कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे याचीच माहिती सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणारच आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणत्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींना सोशल मीडियावरती चर्चा सुरू होत्या की बहिणींना पैसे सुरू झाले। मागच्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, परंतु मागच्या 2 दिवसांमध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु कालपासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे, कारण कालपासूनच पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे काल दुपारी 2 वाजल्यापासून 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आज या ठिकाणी आता 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत आणि उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा पैसे येणार आहेत, कारण 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार होते आणि त्या पद्धतीने आज या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। आता बघा लाडकी बहिणींनो, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज 2 हप्त्यांचे 3000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे जमवत आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहत आहोत। सविस्तर जिल्ह्यांची यादी पहा, यासोबत बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, कारण लाडक्या बहिणींनो 7,200 कोटींचे निधी बँकांकडे पाठवण्यात
करण्यात आलेला होता। बँकांच्या माध्यमातून हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होत्या, परंतु यापुढे लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना भरपूर उशीर झालेला आहे, आता उशीर होणार नाही। आता डायरेक्ट जिल्हे बघा, सर्वात अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर यासोबत यवतमाळ, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमवण्याची दाट शक्यता आहे। यासोबत बँकेमध्ये सुद्धा सर्व बँकेमध्ये पैसे येतील। बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावरती आलेल्या बातम्यांनुसार पुढील 2 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे जमवण्याची शक्यता आहे। लवकरच पैसे जमवतील, परंतु लाडकी बहिणींनो, तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असावी।